सांगली लोकसभेचा गड कोण राखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण सांगलीच्या जागेवरून अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता 2 दिवस बाकी असताना कुठेतरी नवीन पॅटर्न जो आहे तो समोर आलेला आहे. मिरज पॅटर्न जो आहे तो समोर आलेला आहे. नेमका काय मिरज पॅटर्न आहे हा समजून घेऊया. आपल्यासोबत सगळे हे विद्यमान नगरसेवक आहेत. काय सांगाल, सांगलीच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होते, एक मिरज पॅटर्न जो आहे तो समोर आलेला आहे, काय संकल्पना आहे? मी सर्वप्रथम सगळ्यांना तुम्हाला ओळख करून देतो. मी माजी महापौर मैनुद्दीन बागवान. मी एक राष्ट्रवादीचा छोटासा कार्यकर्ता आहे. हे आहेत आमचे निरंजन आवटी, हे करण जामदार, आनंदा देवमाने. पक्ष हे BJPचे आहेत. करण जामदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत. आनंदा देवमाने हे नगरसेवक BJPचे आहेत. शिवाजी दुर्वे हे नगरसेवक BJPचे आहेत. हे चंद्रकांत हुलवान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. निरंजन आवटी हे संदीप आवटी हे BJPचे आहेत. आझम काजी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. काय नेमकी संकल्पना आहे? सगळे तुम्ही सर्वपक्षीय इथे या ठिकाणी आलेले आहेत. शिवसेनेचं नगरसेवक सोबत आहे कोणी इथं, किंवा शिवसेनेची काय ताकद इथे? नाही, ह्या सांगली जिल्ह्या मिरजेत तर नाही, सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही, एकही जिल्हा परिषद सदस्य नाही आहे. आणि राहिली गोष्ट मिरज पॅटर्नची, गेले 10 वर्षामध्ये घेतला आमदार खासदारने कुठलाही विकास व कुठलाही निर्णय घेतलेला नाही. एवढा की फोन लावला तर कधी फोनसुद्धा ते उचलत नाही. ह्यासाठी सांगली जिल्ह्याचा आणि मिरजेच्या विकासासाठी आम्ही सर्वजण मिरजकरांनी मिरज पॅटर्न जे म्हटलं ते सगळ्यांनी एकत्र आलो. आम्ही आमची राजकीय पक्षाचे जोडे जे आहे ते भरी ठेवलो आणि एकत्र बसलो की ह्या वेळेला आपल्याला एक वेगळा निर्णय घ्यायचा आणि चांगल्या माणसाला आपण लोकसभेत पाठवूया. तर आमच्यासमोर एकच चेहरा होता, ते होता विशाल पाटील. विशाल पाटलाची चर्चा केल्यानंतर आम्ही मिरजकरांशी नागरिकांशी चर्चा केलो. नागरिकाचं सुद्धा एकच मत होता की ह्या वेळेला आपण विशाल पाटलाच्या मागे राहिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही मिरजकर आहोत. पक्ष पण तुमच्या पक्ष सगळे हे एकत्र महाविकास आघाडी आहे, राज्यामध्ये एकत्र चाललेले आहेत. तुम्हाला वाटत नाही का तुम्ही सगळेजण पक्षाच्या विरोधामध्ये सगळं हे सुरू आहे? आम्ही पक्षाचे कार्यकर्ते असलो तर एक मिरजेचे नागरिक आहेत. सर्वप्रथम मिरज आम्ही जिथं राजकारण करतो, ज्याच्या जीवावर करतो ते मिरजेच्या जीवावर. जर मिरजेच्या नागरिकांनीच ठरवलं असेल की एक मताने जर विशाल पाटीलच्या मागं राहणं म्हणजे आमचं कर्तव्य आहे की मिरजकरांच्या मागं राहणं. पक्ष बाजूला, आधी मिरजकर. तुम्ही तर भाजपचे आहे. भाजपचा उमेदवार संजय काका पाटील निवडून यावा यासाठी अनेक सभा झाल्या. काल अमित शहांची सभा इथं पार पडलेली आहे, नितीन गडकरींची पार पडलेली आहे. असं असताना तुम्ही नगरसेवक भाजपचे आहेत आणि थेट तुम्ही विशाल पाटलांना मदत करताय. नाही, खरं तर काय झालं, 10 वर्ष जे नागरिकांना काम अपेक्षित होतं ते नागरिकांना जे अपेक्षित काम होतं ते खासदार साहेबांकडून झालं नाही. आणि त्याच्या उलट जे विशालदादा उमेदवार म्हणून आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं आणि सगळ्यांना माहिती आहे की एक एज्युकेटेड चेहरा आहे, एक व्हिजन असणारा चेहरा आहे. भविष्यामध्ये युवकांना या सांगली शहरामध्ये आमचं मिरज शहर हे सामान्य नागरिकांचं आणि दररोज पोट भरून खाणाऱ्या नागरिकांमध्ये गणलं जातं. आणि अशा शहराला एक गरज आहे की एखादी नवीन कंपनी यावी, रोजगार मिळावा. आता इथं आमच्या मिरज शहरामध्ये अनेक पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना एखादी अकॅडमी उभा करावी, अभ्यासिका असावी, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. आणि ह्या सगळ्याला धरून विशालदादा त्याला कॅलिबर उमेदवार आहेत. आणि त्या कारणाने आम्ही सगळे युवक, मिरजेतल्या आणि जिल्ह्यातल्या युवकांची इच्छा होती की आपण सगळे विशालदादांच्या पाठीशी राहावं. त्या हेतून आम्ही विशालदादांच्या पाठीशी थांबलो. पण मागच्या वर्षी म्हणजे मागच्या निवडणुकांमध्ये विशाल पाटलांनी ह्या सांगलीकरांनी पराभूत केलं ना, मग आता नेमकं काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं झालं, मागच्याही पण त्यांचा अन्याय झाला की आता तुम्ही बघितला स्वातंत्र्य काळापासून हा जो सांगलीचा लोकसभा मतदारसंघ आहे तो हा पारंपरिक काँग्रेसचा आहे. आणि गेल्या वर्षी पण काही कारणामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. ऐन मोमेंटला सांगितलं की तुम्ही शेतकरी संघटनेत उभा राहा. त्यांचा लास्ट मला वाटते 8 ते 10 दिवसच त्यांना प्रचार मिळालेले. आणि त्यावेळी आम्ही सर्वच जण प्रयत्न केले, खरं काही काही ठिकाणी पोहोचू शकलो नाही. पण गेले 2-2.5 वर्ष विशालदा हे पूर्ण जिल्ह्यात दौरा करतायत आणि ह्याही आमचे प्रत्येक गावात आम्ही पोहोचलेलो आहे. आणि त्यामुळेच आम्हाला एक अपेक्षा होती की ह्याही काँग्रेस आम्हाला तिकीट देईल. पण ठीक आहे, ते महाविकास आघाडीच्या काही कारणास्तव मिळालं नसेल. पण आम्हाला 100% ही गॅरंटी आहे की लोकांनी हातात घेतलं इलेक्शन आणि लोकच आम्हाला लागले आहेत की तुम्ही विशालदादांच्या पाठीशी राहा. आणि लोकांनीच विशालदादांना फॉर्म भरला लावला आणि आम्ही सगळं हे लोकांच्या जीवावरच आम्ही करतोय. आपला पक्ष कुठला आहे? मी भाजप पक्षाचा कार्यकर्ता होतो. तुम्हाला वाटत नाही का की भाजपकडनं कारवाई होऊ शकेल? पक्षविरुद्ध आपण हे सगळं करतोय. नाही, पूर्वीच आम्ही भाजपमध्ये मुळातच नव्हतो भाजपकडं. आम्ही लोकांच्या आग्रहात तर भाजपकडे गेलो. पण भाजपमध्ये आम्हाला जी वागणूक मिळाली ती अत्यंत वाईट वागणूक मिळाली. त्याला धरूनच आम्ही गेली 2.5 वर्ष नाराज होतो. आणि खरंच जनतेत त्यांचा रोष होता की खासदार काही काम करत नाहीत. आम्हाला आमच्या नागरिकांनी सांगितले की तुम्ही ह्या वेळेला जनता जनार्दन जो सांगतोय तोच तुम्ही निर्णय घ्या. त्यामुळे आम्ही जनता जनार्दनच्या मागे राहून हा निर्णय घेतलेला आहे.
आपला पक्ष कुठला आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. खरं तर राष्ट्रवादी पक्ष जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष तुमच्या जिल्ह्यातले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीसाठी जे आहे ते प्रयत्न करा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडण्यास सांगितलेलं आहे आणि स्वतः जयंत पाटील सुद्धा जसं आग्रही होते अशा प्रकारे सुद्धा चर्चा आहे. असं असताना तुम्ही विशाल पाटलांना पाठिंबा देत आहे? जे महाविकास आघाडीकडनं जे उमेदवार देण्यात आलेलं आहे ते तुबलक आहे आणि ते नोरा कुस्तीच्या हिशोबाने उमेदवार देण्यात आलेला आहे आणि त्याच्यात विशालदादांना तिकीट न मिळवण्यासाठी अडचणी करण्यासाठी हा उमेदवार देण्यात आलेला आहे. त्यामुळं त्याच्या मागं राहणं म्हटल्यावर आपल्या मताचं नुकसान करून घेणे आणि नागरिकांचं पण नुकसान आहे. आणि जे विद्यमान खासदार आहेत, गेल्या 10 वर्षात 2दा पूर आले, कोविडची संकटं आलीत, ह्याच्यात त्यांनी कोणाशी संपर्क किंवा हे केले नाहीत. आणि ज्यावेळी कोविडचं सगळ्यात पहिला हे झालं तर विशालदादांना सगळ्यात पहिले पश्चिम महाराष्ट्रात म्हटल्यावर सॅनिटायझर पाठवायचं काम वसंतदादा कारखान्याने केलेलं आहे. त्यामुळे लोकात मुळात मागणी असल्यामुळं आम्ही लोकांना विरोध हे करण्यापेक्षा दादांचं समर्थन करतो. खरं तर विशाल पाटलांच्या सोबत जे आहे ते विश्वजित कदम आपल्याला पाहायला मिळाले. आता विश्वजित कदम जे आहे ते महाविकास आघाडीच्या म्हणजे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी पाहायला मिळतं. भूमिका स्पष्ट करत नाही, मात्र त्यांना जावं लागते. त्या भूमिकेकडे कसं बघताय तुम्ही? नाही, विशाल पाटील आत्ता जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर विश्वजित कदम आता महाकाळी त्यांचं आता कर्तव्य त्यांना करायलाच लागणार. तरी पण मला विश्वास आहे जनतेने ही इलेक्शन हातात घेतल्यामुळं तुम्हाला 4 जूनला समजेल काय ते. तुम्हाला भीती वाटत नाही का आता पक्ष कारवाई करेल जर उद्या झालं तरी? मिरजकर जनता आमच्या मागं असल्यामुळे आम्हाला कुठल्याही नेत्याची भीती वाटत नाही. कारण आम्ही जे नगरसेवक आहे ही जनतेतले नगरसेवक आहे. ही जनताच ठरवणार आम्हाला निवडून द्यायचं काय पराभव करायचं. कुठला नेता ठरवू शकत नाही. हे मिरज पॅटर्न आहे. कुठंतरी असं वाटत नाही का की महाविकास महाआघाडी जी आहे ती मिरजमध्ये चालत नाही किंवा तुमच्या शहरामध्ये चालत नाही? बरोबरच आहे, चालत नाही. मिरज शहराचं अस्तित्व असं आहे. मिरज पॅटर्न जो म्हणतो आपण, हा सगळा गटतट विसरून एकत्र येत आलेला हा इतिहास आहे. आणि ह्या वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली की दादा घराण्याला संपवण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी आम्हाला जर शंका आल्यामुळं आम्ही सगळीच एकत्र आलो आणि सर्वांच्या आधी आम्ही सगळीच पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही दादांना पाठिंबा दिला, विशाल दादांना. हा पाठिंबा देत असताना तुम्हाला वाटत नाही का की सगळं काही पक्षाच्या आपण पलीकडे जातोय, पक्षाची कारवाई होईल, कारवाई झाली तर मग पुढे काय? पक्षाची कारवाई आमच्यावर कोणावर होऊ शकत नाही. आम्ही अपक्ष निवडून आले, काँग्रेसमधून निवडून आले, BJPमधून निवडून आले. त्यामुळं आम्ही स्वतः सगळ्यांची ताकद आहे. 13 नगरसेवक जे आहेत ती पक्षाचा काय उपयोग होत नाही. त्या 13 नगरसेवकाचा स्वयंभू नगरसेवक आहेत सगळे. काय वाटतंय सांगलीमध्ये कोणाची लाट आहे? कारण महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. सांगली महापालिका जनतेची लाट आहे. जनता ठरवेल ते लाटा जनतेने ठरवलेलं आहे की ह्या वेळेला विशाल पाटलाला खासदार म्हणून पाठवायचं. पाहतो आपण सांगलीमध्ये जनतेची लाट आहे आणि सांगलीतल्या जनतेने ठरवलेलं आहे की विशाल पाटलांना खासदार म्हणून पाठवायचं. त्यामुळे कुठंतरी आता नव्याने मिरज पॅटर्न जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतो. त्यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक जे आहे ते विशाल पाटलांच्या पाठीमागे उभे राहताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन प्रशांत माने, सराज सुरणे, ABP माझा, मिरज, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.